जी कुणालजी घरत यांचे शुभ हस्ते या ठिकाणाहून देण्यात येईल. जे आमचे करायला ऑफिशियल स्कोरर होते त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती त्या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्परसुद्धा आहे जे कुंदनजी लसने यांच्या माध्यमातून देण्यात आलं. शिवाजी गुरव साहेबांना विनंती करेन की तुमचे शुभ हस्ते हा गिफ्ट आहे तो खेळाडूला नक्कीच जायचं आहे. चार बक्षिसं वेगवेगळी 4 पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळाली जे स्वीकारत असताना खेळाडू मागच्या मॅचमध्ये 24 धावसंख्येचं त्याचं महत्त्वाचं योगदान. मॅच ऑन झाली आहे. टीम आंबेपाडा त्याच्या विरोधात जय बजरंग शेलार. यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साईडला टर्न केला गेला. बॉल फिल्डर होते. एक टप्पा घेतल्यानंतर रोखू शकत नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला सीमारेषे पार. हा पहिला 4. पारू आणि जुगार या 3 गोष्टीपासून जेवढे लांब राहाल तेवढं चांगलं आहे. शरीरासाठी दारू चांगली नाही आहे. जुगार आपल्या खऱ्या अर्थाने व्यवहारासाठी चांगला नाही. आणि पारू तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल महाभारत रामायण घडलं एका स्त्रीमुळे. त्याच्यामुळे पारू हिच्या मागे जास्त जाणं बंद करा. टीमची धावसंख्या 5. थांबून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला परंतु प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. 2 टप्पे घेतला गेला. चेंडूने अडवला गेला. बॉल 2ची मागणी त्या ठिकाणी स्ट्रायकरांवरती फेकी ॲक्युरेट झाली असती तर कदाचित संधी बनली असती. संधी बनली सुद्धा होती. आणि संध्या या तात्काळ असतात त्यांचं सोनं बनवावं लागतं. एखादा खेळाडू ज्यावेळेला फंबल होतं संधी बघितली गेली बॅट्समनने जिथे होते विकी आणि पाहायला मिळाले दशरथ. त्यांनी संधी बनवली गेली खऱ्या अर्थाने. फिल्डर मिसफिल्ड केली. फिल्डरने लगेच संधी साधली गेली आणि एक 2 धावसंख्या बनवत असताना टीमची धावसंख्या 7. सुरुवातीला ना अटॅकिंग रूप धारण करावं लागेल कारण टॉस जिंकल्या बॅटिंगचा डिसिजन घेतला आहे. उचलला गेला फटका. इथनं हवेमध्ये बॉल स्वतः गोलंदाज कॉल दिला गेला परंतु यष्टीरक्षकाने थांबवला दिला. ज्या प्रकारे एखादा थम्सअप बॉटलवरती एक थंब असतो आणि तो नेहमी तो दर्शवत असतो की नेव्हर गिव्ह अप. कधी हार मानू नका. हार मानली गेली नाही. हा पहा बॉल उंच हवेमध्ये. अगदी आमच्या सूरजदादाचं लक्ष होतं बॉलकडे. कॅमेरा वळवला गेला फिरवला गेला. लास्ट मुवमेंटपर्यंत सोडला गेला नाही तो कॅप्शन. आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. पहिल्या विकेटचं पतन 7 या आकड्यावरती. पहिला किल्ल्याचा मुख्य शिळेदार मैदानाच्या आतमध्ये किल्ल्यावरून कोसळलाय. बाद झाल्यात विकी. असं म्हटलं जातं ना की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते नातेवाईक नावाचा चार्जर आपल्याला जेव्हा मिळत नाही ना तेव्हा सातत्याने पॉवर बँक म्हणून सपोर्ट करणारे आपले मित्रांवरती आधारित हे संगीत नक्कीच तुमच्यापर्यंत डीजेच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. पहिल्या विकेटचं पतन झालं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन झाला इंटर. रिवर्स शस्त्र बाहेर गेले. लाईन पिक केली गेली. पडल्यानंतर थोडासा स्लोअर बन झाला बॉल परंतु गतीने अगदी हा बॉल हेरला गेला. बघितला गेला बॉलचा टप्प्यावरती हा फटका खेळला गेला आणि हा पहा ॲक्शन रिप्ले. काय खऱ्या अर्थाने चपलाई होती या फटक्यामध्ये. बॉल पडला गेला. जास्त उंची घेतली गेली नाही. बॅट डायरेक्ट क्रॉस केली गेली आणि क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक नक्कीच जरूर तुम्हाला अगदी स्टँड अँड डिलिव्हरचा पाहायला मिळाला असता परंतु रिव्हर्स झाले. त्यानंतर नक्कीच बॉलवरती मोहर लावली गेली त्या ठिकाणी मोठ्या फटक्याची. आणि या बॉलवरती तब्बल वसूल केल्या गेल्या धावसंख्या 4 आणि टीमची धावसंख्या पोहोचत असताना 11 या आकड्यावरती. रिव्हर्स खेळले गेले. फटका खऱ्या अर्थाने सुंदर होता. पडल्यानंतर बॉलची थोडीशी गती थांबली गेली. असं वाटलं होतं की बॉल राईज होईल परंतु बॅट्समनच्या अनुमानानुसार बॉल थोडासा डीप राहायला गेला परंतु डीप राहिला बॉलवरती नजर ठेवली गेली आणि या षटकामधला हा दुसरा चौकार आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळतात परंतु आता ॲक्युरेटली मिडल स्टिकवरून वाटलं गेलं होतं गोलंदाजाला की एक षटकार आलाय. थोडासा वार पलटवार एकच ओव्हरमध्ये होऊ द्या. रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार आलाय. आपल्या विरोधात चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून खेळला गेलाय. डावखुरी हाताचा गोलंदाज आपण लेग स्पिन जास्त करू शकतो तेच पाहिलं गेलं. अगदी बॉल मिडल स्टिकवरती ठेवला. बॉल पडल्यानंतर डायरेक्ट क्रॉस झाला. मुवमेंट होती. रिव्हर्स खेळण्याची क्षमता होती. गुणवत्ता होती. सर्व काही गुणवत्तेने खऱ्या अर्थाने ह्या फटक्याला रंगवायचं होतं परंतु रंगवलेल्या फटक्यावरती थोडासा पाहिलं गेलं तर आकार न देत असताना हा बॉल डॉट आला. कोणत्याही प्रकारचा आकार मिळाला नाही आणि 11 या धावसंख्येवरती हे पहिलं षटक संपन्न झालं आहे. 3 षटकांची ही मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये 3 षटकामध्ये तुम्ही धावसंख्या तब्बल बघितल्या गेल्या 34-35 लक्ष्य असताना सुद्धा काही टीम परास्त झाल्यात. याच क्रीडांगणावरती ना
एका चेंडूमध्ये 9 धावसंख्या सुद्धा चेज झालेल्या आहेत. या क्रीडांगणावरती 2 अर्धशतकीय खेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या चषकामध्ये नक्कीच पाहिल्या गेल्या. या चषकामध्ये चषक तुम्ही नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर पाहताय. कृष्णामूर्ती चषकाच्या पहिल्याच दिवसामध्ये टीम जय बजरंग शेला टीमने ना पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक खेळी केली आहे आणि सर्वोत्कृष्ट उच्चांक हा टीम शेलारचाच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर खेळत असताना टीम आंबेपाडा क्रिकेट संघाला ना जास्तीत जास्त धावसंख्या बनवाव्या लागतील. कारण बॅटिंगवरती अगदी तोफखाने बॅटिंगचे टीम जय बजरंग शेलारकडे आहेत. म्हणजे ही मॅच ना अगदी तुर्ता संपणारी नाही आहे. या मॅचचा संघर्ष भरपूर मोठा आणि इम्पॅक्ट ना खेळाडूंवरती खूप चांगला पडेल. दुसरं षटक डाऊन दी ग्राउंड केले सरळ रेषेत व्ही शेपमध्ये अगदी धनुष्यबाणासारखा सरळ बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधनं. पंचांचा इशारा की इट्स वेलकम फो. हे संगीत जे गायलं गेलं ना कल्याण विभागातील एक चिंचवली गाव आहे. तो खेळाडू सुद्धा आहे देवराज खरं यांच्या शुभवाणीतून हे गाणं गायलं गेलं. परंतु अनेक साऱ्या गाण्यांना ना प्रचिती मिळाली नाही. कारण यूट्यूबचा जमाना आता आलाय. चांगला बॉल होता. चौकारानंतर कमबॅक करत असताना चौकाराला त्याच्यानंतर कमबॅक टीमची धावसंख्या 15. तर पिलंजे साखरोळी आणि स्टार 11 महापोली या टीमच्या कॅप्टन्सकडे एक आम्ही दखल पोचवतो की तुमची एंट्री फीज आहे ती तुम्ही जमा करायची आहे. यावेळेला अपील केली जाते. पंच सांगतात लक्षम वरती अगदी नक्कीच पाय होता. त्या अर्थाने पंचांनी लगेच दर्शवलं गेलं. त्या ठिकाणी लेग बायच्या रूपाने सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या पोहोचेल 16 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर नक्की डॉट बॉल आला. त्याच्यानंतर सिंगल आली लेग बायची. विशाल त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला सेकंड नंबरच्या या ओमध्ये. ओ नंबर सेकंड विशाल. यावेळेला कमबॅक झालाय. चौकारानंतर कमबॅक झालाय. टप्पा आधी फुलर लेन 2ची मागणी त्या ठिकाणी केली गेली परंतु 2 धावसंख्या मिळणार नाही. फिल्डर वडले त्या ठिकाणी. त्यांनी पाहिलं गेलं बॉल अगदी घासत फुसत अगदी मजा करत आपल्याकडे आलाय. त्याला उचलावं फेकावं त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगवरती कदाचित सिंगलच मिळाली जाईल. इथं सिंगल मिळते आणि चौकारानंतर काय कमबॅक केला गेला. विशालचं कौतुक करावं लागेल की ज्या धावसंख्या वाढत होत्या त्या धावसंख्येनं आळा जर घालायचा होता तर अशाच प्रकारे कमबॅक करणं गरजेचं होतं. परंतु प्रेडिक्शन नाही. अजून 2 बॉल बाकी आहेत. लेग स्टंपवरती बॉल वाईट बॉल चुकीच्या प्रकारे हा पहिला बॉल आला विशालचा. पहिला बॉल वाईट. टीमची धावसंख्या तब्बल वाढेल 18 या आकड्यावरती. 18 आकडा माहीतच असेल. विराट कोहली यांच्या टी शर्टवरती परिधान असतो. 18 डिसेंबर 2006 रोजी विराट कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा विराट कोहली 18 वर्षाचे होते आणि विराट कोहलीच्या वडिलांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी असा म्हणा म्हणून त्यांनी 18 आकडा आपल्या टी शर्टवरती परिधान केला गेला. बॉल हवेमध्ये उंच फिल्डर वळतात. मिड विकेटची कोणत्या प्रकारची चुकी नाही. घेतली सुंदर कॅच. 18 आकड्यावरती गडी क्रमांक सेकंड डाऊन. थँक्यू. जरूर खऱ्या अर्थाने हे फक्त इन्स्ट्रुमेंटल होतं परंतु मोनिशला माहीतच असेल हे संगीत कोणतं आहे. हर्षलाची हल्दीला याच भिवंडी उभामध्ये अनेक सारे संगीत देणारे अनेक सारे खऱ्या अर्थाने गायक आहेत. सोनाली भोईरसुद्धा ह्याच भिवंडी नगरीने दिली. त्याच्यानंतर दया नाईकसुद्धा याच भिवंडी नगरीमध्ये आहे. बदामचा बादशाह अर्थातच सुजित पाटील याच भिवंडीमध्ये नक्कीच खऱ्या अर्थाने. आणि हे गाणं पाहिलं गेलं तर हर्षला पाटील यांच्या खऱ्या अर्थाने हल्दीच्या माध्यमातून हे गाणं गायलं गेलं. जे हेदुटण्याचे परमेश माळी आहे त्यांच्या शिबिवानातून हे गाणं गायलं गेलं होतं. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. विकेटचं झालंय पतन. 18 आकड्यावरती दुसरा गडी बाद झालाय. शेवटचा बॉल शिल्लक. बॉलर आहेत विशाल. बॅकफुटला गेले डाऊन दी ग्राउंड सरळ रेषेत. फिल्डर चेस करतील. थोडंसं सोपं आहे परंतु मिसफिल्ड झाली. कव्हर केली गेली लगेच मिसफिल्ड ती. असं वाटलं आम्हाला की बॉल हातामधनं निसटला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. परंतु कॉन्सन्ट्रेशन जेव्हा बॉल त्यांच्या हातामध्ये आला ना तेव्हा बॉल अगदी त्यांनी थांबवला गेला. आपल्या शैलीने बॉल अडवला गेला. धावसंख्या झाल्या 20. 2 षटकाचा खेळ संपन्न. 10.00च्या सरासरीनं खऱ्या अर्थाने या धावसंख्या बनवल्या गेल्यात. विचार करत होतो संगीताचा. क्रिकेट विथ द म्युझिक. क्रिकेटमध्ये ना संगीत हे पाहिजेच. हे पहा आमचे लाडके प्रेक्षक वर्ग ना 3 प्रकारचे असतात. हौशे, नवशे आणि गौशे. खरं तर हौशे प्रेक्षक वर्ग असतात ते संगीत विथ क्रिकेट पाहण्यासाठी असतात.
गवशी प्रेक्षक वर्ग असतात ते काहीतरी शोधण्यासाठी आलेले असतात की या क्रिकेटचा रस घेत असताना कशा प्रकारे कोणाची फलंदाज आहेत. आणि 900 हे आपल्या टीमसाठी नवच घेऊन आलेले असतात की आपल्या टीमने खऱ्या अर्थाने मेगा फायनल उचलावी. अशा प्रकारे 3 प्रेक्षक वर्ग आणि अनेक सारे प्रेक्षक वर्ग हे जे आपल्याला पाहायला मिळतात ना, खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग कोणतीही असो त्या प्रेक्षक वर्गांचा मेन मूलभूत भाग असतो तो क्रिकेटला चालना देणं. आता पहा, प्रेक्षक वर्ग बसल्या स्टँडमध्ये, काहीशे तुम्हाला नक्कीच सरबतच्या गाड्या पण पाहायला मिळतील. काही सारे प्रेक्षक वर्ग अगदी ज्यूसचा आनंद अगदी आपल्या पैशाने घेत आहेत. सोडा पबची गाडीसुद्धा आहे, त्या गाडीवरती सुद्धा काहीशे खेळाडू अगदी सोड्याचा आनंद घेत असताना हा आमचा प्रेक्षक कक्ष, ज्या प्रेक्षक कक्षामध्ये अगदी तुम्हाला काहीशे प्रेक्षक काहीशे खेळाडू पाहायला मिळतील या माचचा मनोमुराद आनंद घेत असताना 2 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. 20 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झाल्यात. बॅटिंग करते त्या ठिकाणी टॉस जिंकून आंबेपाडा, त्यांना प्रत्युत्तर देते टीम बजरंग शेलार. शेवटचं षटक तनिषचा हा षटक ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला आहे. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा नक्कीच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले गेले होते. अगदी स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये हा बॉल तुम्ही नक्कीच असं म्हणू शकता. बॉल गेला, त्यावरती आली सिंगल. टीमची धावसंख्या झाली 21, 2 21 धावसंख्या. शेलार टीम समोर जेव्हा तुम्हाला बॅटिंग करायची होती ना, तर टॉस तुमच्या पदरामध्ये पडला होता. फिल्डिंग घेऊन तुम्ही त्यांच्या धावसंख्येनं आला घातला असता. नेक्स्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही बॅटिंग करत असाल, त्या धावसंख्या बनवली असते ना, तर ही खऱ्या अर्थाने सतीश जाधवची रणनीती चांगली झाली असती. परंतु इथनं बॅटिंग आली आहे. शॉर्ट ऑफ लेन, हाई फटका, मिस टायमिंग आहे, जास्त एलिव्हेशन नाही, बॅटवरती चेंडू नाही, सिंगल तर झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नसेल. त्यांना माहिती आहे की 2 गडी गमावल्या गेल्यानंतर आपल्याला धाडस मानस थोडंसं हॅलो हॅलो हॅलो
तर स्टार 11 महापोली आणि पिलंजे दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे. त्याच्यासाठी टॉस करण्यासाठी या. स्टार 11 महापोली या 28 धावसंख्या ज्या बनवायच्या आहेत फक्त 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 28चं लक्ष कशा प्रकारे बनलं जाईल या ऐकूया आपण मोनिश पाटील यांच्या शिबवानातून खेळाचंही दुसरं सत्र. मी तुर्ता थांबेन, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, जुळले राहा आणि जुळत राहा, अनुभवत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. कृष्णा स्मृती चषक 2022. हॅलो, धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. यस, धन्यवाद. तर वळतोय चला मैदानामध्ये पुन्हा एकदा कृष्णा 11 कवाड आयोजित कृष्णा स्मृती चषक 2022 मध्ये दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूला स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय ललित, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज धनेश पाहायला मिळेल आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज होतोय निलेश. 28 धावांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू 28 हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला ललित ज्याच्यावरती खूप सारे जिम्मेदारी, नॉन स्ट्रायकर एंडला धनेश याचं ज्याच्या बॅटमधनं मागच्या मॅचमध्ये अर्धशतक निघालं होतं तो खेळाडू पाहायला मिळेल. यस, हे दोन विकेट, हे दोन खेळाडू या मॅचमध्ये खूप जास्त मॅटर करतील, खूप जास्त इम्पॅक्ट करत असतील. त्याचा विकेट मात्र इथे आंब्यापाडा संघ मिळवेल का? पहिला चेंडू यावेळेस हवेत आहे चेंडू, पण नोमॅन्स लँडमध्ये नक्कीच एक धाव अंकी प्लेट केली जाते आणि एका धावेवरती थांबावं लागेल कारण की क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होतं. पहिला चेंडू अगदी जर विचार केला ललितच्या बॅटमधनं एक धाव अंकित केली आहे. बोथ टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. पोहोचलेत का नाणेफेकी करण्यासाठी? मी व्यासपीठावरून आदरणीय उमेशजी गुरव साहेब यांना मी विनंती करतोय की पुढील मॅचचा नाणेफेकी करण्यासाठी जायचं आहे. हा चेंडू हवेमध्ये, फटका चांगला आहे, सरळ निघून जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषे बाहेर षटकार. तर आपण पाहू शकाल नाणेफेकीच्या कक्षामध्ये दोन्ही संघांचे कर्णधार तिथपर्यंत पोहोचलेत. एका बाजूला टीम महापोली आहे तर एका बाजूला टीम पीएनजे पाहायला मिळते आणि दोघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. यस, धन्यवाद. तर नाणेफेकीचा कक्षाकडनं आम्हाला रिझल्ट कळवा प्लीज. महापोली टॉस विन जिंकला आणि त्यांचा निर्णय फिल्डिंग. ओके, तर बोथ टीम ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. महापोली टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय, आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी पिलंजे संघाला. चला वळतोय मैदानात पुन्हा एकदा. धावसंख्या फळकावरती 11. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतरचा हा कमबॅक गोलंदाज चांगला आहे. यस, या आधी कुठेतरी अशा प्रकारचे चेंडू हाताळायला पाहिजे होते पण अजून देखील वेळ गेली नाहीये. 15 चेंडू आणि विजयासाठी 14 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू प्रगतीपथावरती. हाफ ट्रॅकर चेंडू अपस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, वाईड अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. अगदी जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. या थोडीशी धावसंख्येचा जर विचार केला तर कुठेतरी कमी पाहायला मिळतात पण त्याच्या जोरावरती तुम्हाला या अतिरिक्त धावा ज्या आहेत तर रोखाव्या लागतील टीम आंबेपाडा संघाला. पुढचा चेंडू ओळखला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार.
थँक्यू दी जे. तर या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 18. मनामध्ये धनेश भुईर याने ठरवले की काय लवकर मॅच फिनिश करायची, पण इथे मात्र दाखवलं जातं त्याच्या माध्यमातून अजून देखील 10 धाब्यांची गरज बाकी असेल. पहिला षटक प्रगतीपथावरती असताना 18 धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू इथे बॅकवर्ड स्कॉर लाईकच्या रेजरमध्ये खेळाडू नक्कीच तैनात असतील, एक धाव कंप्लीट करतील आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या सिंगल धावेच्या जोरावरती षटक समाप्त होत आहे. स्ट्राईक आपल्या जवळच ठेवलं जाईल. यास मी म्हणेन की धनेश ज्या प्रकारे फलंदाजी करतोय आजच्या दिवसामध्ये, आज वेगळ्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आणि त्या फॉर्ममध्ये मी म्हणेन की जिथपर्यंत धनेश स्ट्रायकर एंडला असतील, जेवढा धनेश आजच्या दिवसामध्ये टीम शेलार संघाला प्रमोट करेल तेवढा नक्कीच फायदा होईल. कारण की नक्कीच वैयक्तिक जर बघितलं गेलं तर वैयक्तिक 17 धाव्यांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये सांघिक धावसंख्या आहे 19. 9 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू 9 धावा आणि गोलंदाजीवरती या संघाचा करता धरता, या संघाचा मोरक्या, या संघाचा शिलेदार सतीश जाधव गोलंदाजीवरती सज्ज होत आहे. चला, गोलंदाज सतीश जाधव गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होते. पहिला चेंडू सतीशच्या विरोधामध्ये हा हल्ला केला जातोय आणि इथे फटका फसला. धनेश भोईर बॅक टू द डगआउट. बडी मछली जाल में. थँक्यू डीजे. या गोलंदाजाने षटक क्रमांक पहिला हाताळलं पाहिजे होतं, असं मैदानामध्ये गरज होती नक्कीच, पण रणनीती काहीतरी वेगळी आणि त्या रणनीतीवरती आत्तापर्यंत जर विचार केला तर खरे उभे राहिले नाही आहेत. पण अजून देखील वेळ गेलेली नाही आहे आंबेपाड्या संघासाठी. इथून जर पलटवार दिला, इथून जर चांगली गोलंदाजी केली, प्रत्येक चेंडूवरती एक कठीण प्रश्न विचारला गेला तर मॅचचं समीकरण नक्कीच बदलताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपल्याला निशाल पाहायला मिळेल मैदानामध्ये. निशाल देखील तेवढाच आक्रमक फलंदाज आहे आणि ललितचा जर विचार केला तर ललित हा शेलार संघाकडनं एक चाणाक्ष खेळाडू म्हणून ओळखला जातोय. सिच्युएशननुसार खेळणारा हा खेळाडू ललित, आणि ज्यावेळेस कठीण परिस्थिती असते त्यावेळेस मात्र ललित संकटमोचक अनेकदा ललितच्या खांद्यावरती जिम्मेदारी बघितली आहे. पण यावेळेस सतीश जाधवच्या विरोधामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल? हा ट्रॅकर चेंडू अपस्टमच्या बाहेरचा, पंचांकडे स्ट्रॉंग अपील देखील, रनआउटची देखील संधी असेल, पण नक्कीच बॅटची एज घेतली होती आणि त्याच्या जोरावरती मात्र एकदा अंकित केली आहे. यास बघा, पंचांचा इशारा लगेच आला की बॅट नक्कीच इनर एज लागली होती, त्या कारणामुळे की काय गोलंदाज थोडेसे आक्रमक पाहायला मिळाले. अपील देखील त्यांच्याकडनं थोडीशी झाली होती, पण यष्टिरक्षकाची थोडीशी चुकी झाली आणि त्याच्या जोरावरती मात्र एक धाव ही कंप्लीट केली जाते. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20. पुढचा चेंडू इथे उडवलाय. फटक्यात आहे ताकद आणि सरळ हातामध्ये आणखी एक विकेट मैदानाच्या आसराला. फलंदाज अगदी एक प्रकारचं चक्रव्यूह रचलं होतं आणि त्या चक्रव्यूहमध्ये फलंदाज गणेश आणि तदनंतर निशाल हे मात्र परतले गेलेत. फलंदाजाला आक्रमक स्थितीमध्ये मात्र कन्वर्ट करण्यासाठी त्यांना भाग पाडलं गेले, मोठ्या फटक्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आणि त्याच्या जोरावरती मात्र विकेट मिळाले. कारण की सतीश जाधव या मैदानावरती अनेकदा आपल्याला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतोय आणि म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्या प्रॅक्टिसचा नक्कीच फायदा झाला आहे आणि त्याच्या जोरावरती समीकरण बदलताना पाहायला मिळेल. विजयासाठी अजून देखील 8 धाव्यांची गरज असेल. 9 चेंडू 8 धावा. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त कट केला, एकदा अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? रनआउटची संधी, खतरे की घंटी और यहाँ पे बैट्समैन हो रहा है आउट.
अगदी जर बघितली शेलार संघाकडनं तर एक चांगली परिस्थिती आहे, पण मी म्हणेन चांगल्या परिस्थितीमध्ये देखील शेलार संघ फसत चाललाय. कारण की सिच्युएशन त्या प्रकारची मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण, हॅलो, हॅलो. यस, करण मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी जर चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती विकेट, एक महत्त्वाचा धनेश, तदनंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि त्यानंतर 1+ आउट, म्हणजे रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली. ललित स्ट्रायकर एंडला स्विचिटची तयारी केली होती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सोपावला गेलाय. ही गोलंदाजाची ताकद, ही गोलंदाजाची चाणाक्षी वृत्ती पाहायला मिळाली. ललितच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि मॅच मध्ये आता टर्न देतोय सतीश जाधव. पूर्णपणे आग उकळतोय आणि आव्हान दिलं जात आहे टीम शेलार संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अगदी चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी अजून देखील 7 धाव्यांची गरज आणि चेंडूचा खेळ बाकी राहिला तो 7 चेंडू 7 धावा. निर्णायक चेंडू यावेळेस उडवलाय. मिसटाइम स्ट्रोक, खेळाडू पाठीमागे असेल पण त्यांना भेदून निघून जाईल. हा षटकार ललितच्या बॅच मधनं. बघा, म्हटलं जातं ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोण, तर मी म्हणेन अनुभव. आणि तो ललितकडे खूप सारा आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच फायदा पाहायला मिळाला. म्हटलं होतं ना की ललित हा सिच्युएशनला हँडल करणारा खेळाडू आहे, सिच्युएशन नुसार खेळणारा खेळाडू आहे. जिथे मात्र सिच्युएशन कडक नसते तिथे मात्र तो सॉफ्ट हँडलने खेळतो, अगदी स्वतःवरती कंट्रोल ठेवतो. आणि मैदानामध्ये क्रिकेटमध्ये अनेकदा ज्या खेळाडूचा स्वतःवरती कंट्रोल असतो तो खेळाडू अनेकदा आपण सार्थक ठरताना पाहायला मिळतोय आणि इथे तेच पाहायला मिळालं. फटका ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सरळ फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी आणि त्यानंतर मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळालं. 7 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना समीकरण जाऊन पोहोचलंय 6 चेंडू आणि 1 धावेवरती. या 6 चेंडू 1 धाव होईल की रोखले जाईल हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण की या क्रिकेट विश्वामध्ये अनेकदा आपण बघितलंय या 6 चेंडूवरती 1 धाव देखील रोखताना. गोलंदाज हॅलो. तर इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि विकी याच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. टीम आंबेपाडा संघ इथून मात्र परततोय, पण टीम बजरंग शेलार मी म्हणेन की कठीण परिस्थितीमध्ये लढले, झगडले, पण अपयशाला मात्र उलकाविन देऊन कुठेतरी यशाच्या शोधामध्ये यशाची दुसरी पायरी आणि त्या डोंगरावरती पोचण्याची दुसरी पायरी मात्र नक्कीच सहर केले, ती म्हणजे शेलार संघाने. यस, या मॅचमध्ये अगदी हिरो जर बघितलं गेलं, मॅन ऑफ द मॅच या, तर यस वन्स अगेन तोच नाव आणि तोच खेळाडू धनेश भोईर. मी विनंती करतोय धनेशला की आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. यस धनेश, मी विनंती करतोय वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच साठी अप्रतिम फटकेबाजी, वैयक्तिक 17 धावांचा कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिला. मी म्हणेन या 17 धावा खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या, कारण की मैदानामध्ये जर या 17 धावा जोडल्या नसत्या तर